हृदयामध्ये स्थान प्राप्त केलेला विश्वनाथ, याचं कारण काय? माऊलीच्या सानिध्यात, संताच्या प्रमाणात ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, प्रेमे धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ, प्रेमे धरी विश्वनाथ, धरी विश्वनाथ, प्रेमे धरी विश्वनाथ, प्रेमे धरी विश्वनाथ, प्रेमे धरी विश्वनाथ, प्रेमे धरी चा हात आणि प्रेमे धरी विश्वनाथ, याला कारण आमच्या स्वर्गीय प्रयाग अक्काय. आम्ही 78 साली इथे शिकायला आलो. इथे बसलो. इथे काय होतं हे वर्णन करून सांगायची गरज नाही. तेव्हाचे संरक्षण मंत्री शंकररावजी चव्हाण साहेब, तुमचे वडील सोबत होते, स्वतः कराड साहेब होते, दुंडा महाराज होते. त्याच्या आधी घडलेली घटना, प्रयाग अक्का वारी करायच्या सोबत साहेब आलेले, श्रद्धेने प्रयाग आकाने ते पाणी हातात घेतलं तीर्थ म्हणून. आका पाणी चांगलं नाही ते, तसंच होत तरी घेतलंच. आणि मग तुम्ही काय करता? पाणी चांगलं नाही म्हणता, मग इंद्रायणीला तुम्ही स्वच्छ करू शकत नाही का? साहेबाला तिथे त्या घाटावर प्रयाग आकाच्या शब्द. नंतर मग शंकररावजी चव्हाण साहेब, शंकर बापू आपेगावकर, आम्ही त्या भाषणाला होतो, स्वतः कराड साहेब, आणि धुंडा महाराजांचं भाषण होतं. त्यांनी त्यांच्या 2च वाक्यात सांगितलं, पठाण साहेब, साहेब तेव्हा अर्थमंत्री होते चव्हाण साहेब, साहेब आम्ही सगळे वारकरी आहोत. वारकऱ्याजवळ काय आहे? गोपीचंदन, हरिपाठ. पण आमची इंद्रायणीवर, माऊलीवर श्रद्धा आहे. आमची एकच प्रार्थना आहे. आम्ही सगळ्या वारकऱ्यांनी कितीही ताकद लावली तरी ते काम होत नाही. साहेब तुम्ही कृष्ण आहे आणि कृष्णाच्या करांगुळीमध्ये गोवर्धन उचलायची ताकद आहे. त्या दिवशी निर्णय झाला आणि दुसऱ्या वर्षी कामाला प्रारंभ झाला. म्हणून साहेबाकडे पाहिल्यावर मी म्हटलं, ज्ञानोबाचा हात, प्रेमे धरी विश्वनाथ. योग्य आणि योग्यता, बरं का पठाण साहेब, बरीच माणसं योग्यतेच्या मागे पडतात, तेव्हा योग्यता 2 किलोमीटर पुढे पडत असते. योग्यतेच्या मागे पडू नका, फक्त तुम्ही योग्य व्हा, की योग्यता फुलाचा हार घेऊन तुमच्या मागे धावते. म्हणून माऊलीला हा महात्मा योग्य वाटला, म्हणून आज ही दिवस आपण इथे बसून ते कीर्तन करतो. ज्यांचा अभंग आहे ते एकनाथ महाराज आहे. एक आगळे वेगळे वैशिष्ट्य लाभलेले संत गणेशानंदजी एकनाथ महाराज आहे. कारण काही संत आहे शांत नाही, काही शांत आहे संत नाही, काही संतही आहे शांतही आहे, श्रीमंत नाही. या तिन्हीचं एकत्रीकरण संत, शांत आणि श्रीमंत म्हणजे एकनाथ महाराज आहे. उद्धवराव आम्ही तर नाही पाहिले एकनाथ महाराज, पण आम्ही कराड साहेबाकडे त्या रूपात पाहतो. विठ्ठल नाही तर लक्ष्मी आणि सरस्वती रे, दोघी एकत्रित नांदत नसतात, सरस्वती आणि लक्ष्मी. पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतानं.
रात्रीचे 12 वाजले होते. मी थोडक्यात सगळे सांगून बरोबर 9ला मोकळे करतो. अजिबात टेन्शन घेऊ नका, उतरा. का ग, मी जिथे थांबते तिथे तू का नाही थांबत? कायम ब्राह्मण मंडळीला दक्षिणा मागायला लावतेस. लक्ष्मी म्हणाली सरस्वतीला. तिनं जे उत्तर दिलं, एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला बंधू धाकुलतासेसी दिशापेक्षया धाडीला ऐके मत पतिते पते सिनविले ऐशी दिजांची लीला ऐशी दुःख सरस्वती म्हणून बहु भीते या कुला. हे तिचे शब्द आहे. माझ्यावर काही लाल डोळे करू नका. हे कळलं असेल तर हो म्हणत जा, नाही तर नका म्हणू. काय हो त्याला? शेठजी, ते मारवाडी गुजराती समाजात जास्त थांबतेस तू. सरस्वती लक्ष्मीला म्हणाली. तिथं मारवाडी होतेच. गुजराती समाजात, मारवाडी समाजात तू जास्त थांबते. त्याचं कारण आहे, ती लोक पैसा मिळवतात पण 10% वाटा परमार्थासाठी बाजूला काढून ठेवतात. म्हणून तिथं थांबते. आमचे देवळ्यातली समय घेऊन जातात. ते तिथलं चालय. एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. लक्ष्मी सरस्वती, एका वंजळीत माझ्या बापाला पिऊन टाकला. तो अगस्ती होता, ब्राह्मण. जवरी तवरी लक्ष्मीचा बाप कोण? समुद्र. 14 रत्न त्याच्यातून निघाले. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुदा सुरेश ब्रह्मादि देवांगण आश्रम सप्तमुखे विषमृत शंको मृतम चामुदे रत्नाणी 14 मुख आहे. त्याच्यात लक्ष्मी ही रत्न आहे. लक्ष्मीचा बाप समुद्र आहे. त्याला रत्नाकर नाव आहे. पठाण साहेब, समुद्राला रत्नाकर का म्हणतात? 14 रत्नाला प्रसवणारा म्हणून रत्नाकर. लक्ष्मीचा बाप समुद्र आहे. लक्ष्मी सरस्वती, माझ्या बापाला समुद्राला एकाच वंजळीत पिऊन टाकला. तो अगस्ती ब्राह्मण. माऊलीचं प्रमाण आहे ना, जवरी तवरी समुद्र करी गर्जना जब त्या अगस्ती ब्राह्मणा देखील नाही. एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला बंधू धाकुलतासेसी. लक्ष्मीचा भाऊ चंद्र, माझ्या भावाला शाप दिला तू बृहस्पतीनं. गुरुपत्नी शिरतला क्षय रोग त्या चंद्राला. चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारंभे लागला कलंक इंद्रासी दुःख सुख हाती मानती ते मूर्ख. पुढे. चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारंभे कामबुधी. हे बाबरी, चंद्रासी लागला इंद्रासी सुख. हे अभंग नामदेवाचा आहे. पान तुकोबाराच्या गातात. काम बुद्धीचे सुख ती मानते मूर्ख. चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारब्धे बंधू धाकुलता शशी. त्यालाही शाप दिला तो बृहस्पतीने. ऐके मतपतिते पदे सिनविले ऐशी दिजांची लीला. माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ते भृगु ब्राह्मणानं. ऐसे दुःख सरस्वते म्हणून बहु भीते या कुला. म्हणून सरस्वती आणि लक्ष्मी, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतांनी. एकनाथ महाराज संत, शांत आणि श्रीमंत. कराड साहेबाकडे पाहिले की तिन्ही गोष्टी दिसतात नाथांच्या बाबतीत. श्रीमंती आहे, नुसतं श्रीमंती नाही, उदारताही आहे. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आल्या ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. हे महत्व तुम्हाला नाही साहेब. चंद्र सूर्य असेपर्यंत माऊलीच्या वारीला येणारे वारकरी जेव्हा आंघोळ करतील तेव्हा त्यांच्या स्मरणात तुमचं नाव असेल. याला म्हणतात उत्तमची मुरे. तर तुम्ही कितीही प्रपंचासाठी करा, याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची, याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटवायला चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा. 3 मजली इमारत बांधा तरी तुमचा एकुलता एक चिरंजीव तुमचा 10वा घालेल याची खात्री नाही. पण चंद्र सूर्य असेपर्यंत आमचे वारकरी आंघोळ करताना कराड साहेबाचं स्मरण करतील.
तब चिवरे सूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए. अरे सूरत तो जाती रही कीरत कब ना जाए. सूरत म्हणजे 3.5 हाताचं शरीर. सूरत से कीरत बडी. हे बडोदा आणि गुजरात ते तुमच्या भागात नाही बरं का. 3.5 हाताचं सूरत म्हटलेलं आहे. सूरत से कीरत बडी बिन पंख उड़ जाए. सूरत तो जाती रही. पठाण साहेब हे चाललेलं आहे आपल्या लक्षात येत नाही. तैसीच याची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रत म्हणून या ते म्हणते अश्वत्थका. कालचं शरीर आज नाही. लहानपणी कोणाचं बाळ असू द्या शेटजी, 5 वर्षाचं उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरपान हातात खुळखुळा काजळाचा टिया नवीन माणूस तो पप्पी दे बाळा. आता इमानदारीने सांगा कोणी म्हणते का आजोबा काय कायम घाईतच असता काय काम आहे. आई एक पप्पी द्या मग आनंद दिला. अरे कुठली पप्पी म्हातारी नाही तोंड पाहत पप्पी कुठली. कैसा विपरीत झाला. तोची देह तोची म्हणजे ज्या देहाच्या पप्प्या घेत होते आता त्या देहाकडे कोणी पाहत नाही. म्हणून सूरत तो जाती रही केरत का बुना जाय. सुरत जर न्यायची असेल तुम्हाला तर खर्च आहे. आळंदीहून पुण्याला जर सुरत न्यायची असेल तर काळ्या पिवळ्या जीप वाला 50 रुपये मागतं. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला. विठ्ठल एकनाथ गणेश महाराज एकनाथ का सर्व जगाचा जो नाथ आहे त्याला म्हणतात जगन्नाथ. पण जगन्नाथाला एकनाथ आहे आणि त्यांचं नाव एकनाथ आहे. हे मालक झाले हे गडी झाले डॉक्टर साहेब 1-2 महिने नाही 36 वर्ष. 36 वर्ष. अरे भगवान म्हणजे काय हातगाडीवरचा माल आहे का. भगवानराव कोई चीज उठाव 1-1 रुपया. शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाही निरंतर ध्यावै जाही अनादि अनंत अखंड छेदा सुभेद बदावै नारद सुख व्यासर टाईपची अरे तो कुणी पारण पावै. कोण गेला ते. शेष महेश दिनेश गणेश सुरेश 5 शब्द आहे. शब्द सुटसुटी गणहस्त्र जीवा देव काहो विटेवर युवा. महेश त्यागुणी कैला सर्वई संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी कासया कारणे ब्रह्म शोधावया. गणेश गणपती हे गणेश. दिनेश सूर्यनारायण. सुरेश म्हणजे इंद्रदेव. शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाही निरंतर ध्यावै जाई अनादि अनंत अखंड अछेद अभेद सुभेद बतावै नारद से सुख व्यास रटै पची आरे तऊ पुणी पारण पावै. मोठ मोठ्याच्या ध्यानाला आकलन न होणारा असं सांगतात पठाण साहेब. काही साधू उलटे टांगून घेतात हिमालयात स्वतःला. जिवंतपणी गिध पक्षी कावळे पक्षी त्यांना लचके तोडू तोडू खातात. तरी ते जिवंत साधू कावळ्यांना गिधाडांना एक विनंती करतात. कागा सबत न खाइयो चुन चुन खाइयो मांस खा बाबा सगळे खा. कागा सबत न खाइयो चुन चुन खाइयो मांस दो नैना छांड दियो पिया मिलन की आस. जोपर्यंत प्रभू दर्शन देत नाही तोपर्यंत आमचे बोबुळे खाऊ नका बाकी सगळे. तरी त्यांनाही ज्या प्रभूनं दर्शन दिलं नाही तो 36 वर्ष ज्यांच्याकडे राबला ते अधिकारी संत एकनाथ. असंही असलं तरी एकही अभंग नाथांच्या गाथ्यात नाही. धन्य आजी दिन देव दर्शनाचा, धन्य आजी दिन ईश्वर दर्शनाचा, धन्य आजी दिन भगवान दर्शनाचा, धन्य आजी दिन प्रभू दर्शनाचा. मग धन्य आजी दिन संत दर्शनाचा. याचं कारण आहे पठाण साहेब बहु अवघड आहे संत भेटी. मग संत भेटत नाही का. भेटतात कधी जेव्हा देवाची कृपा. हे ठरलेलं आहे. हनुमानजी बरं का डॉक्टर साहेब लंकेत गेले. आता रामेश्वरला आमचं रामायण झाल्यामुळे सगळे पाठ वेळ कमी असल्यानं लगेच गेले. पूर्ण लंका फिरत होते. लंकेतल्या घराची रचना अशी होती बाहेरून बघावं तर मंदिर वाटायचं. मंदिर समजून आत जायचे तर आत मांस भक्षण मदिरा प्राशन कृत्य पाहून बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधात एक जहाता अगणित जो मंदिर. पहाटेपर्यंत फिरले. पहाटे एक घर असं दिसलं हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला धनुष्यबाणाचं चित्र भिंतीवर आणि दारापुढे वृंदावन तुळशीचं. आनंदाला पारावार नाही. अख्ख्या लंकेमध्ये एकच घर वृंदावन वालं. याला म्हणतात माझ्या जातीचे. मी कल्पना करा. कल्पनेला काही खर्च आहे का पोकर सेट. कल्पना करा मुलगा अमेरिकेला आहे आणि बाप हाडाचा वारकरी आहे. मोठ्या पदावर मुलगा आहे 10 4 चाक्या त्याला अंगरक्षक म्हणून आहे बरं का साहेब अमेरिकेला.
तो सारखा म्हणतो एकदा तरी या बाबा अमेरिकेला, बाबा एकदा तरी या बाबा अमेरिकेला. वारकरी बाप म्हणतो काय अमेरिकेत? इंद्रायणी आहे का माऊलीची समाधी? पांडुरंगाचं दर्शन होणार आहे का चंद्रभागा? नाही पण याच बाबा, याच बाबा या. ठीक आहे, ठीक आहे, येतो, पण एका अटीवर. गुडघ्याच्या वर धोत्र, बाळाबंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपीचंदन, त्याच्यात बुक्का, काखेत एक पिशवी, त्याच्यात गाथानं ज्ञानेश्वरी आणि खांद्यावर भगवा झेंडा. या पोशाखात येतो अमेरिकेला. तू म्हणशील तिथं आल्यावर म्हाताऱ्या बरमोडा घाल. काय नाही नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या बाबा. नरवडे पण तुमच्याच पोशाखात. झालं, इथल्या मुलाने बसवून दिला अमेरिकेच्या विमानामध्ये. सगळे भोवताल परदेशातले लोक होते, तांबडे, टोमॅटो सारखे कलर, मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याचे केस. तेवढाच एक वारकरी तेवढ्या प्रवासात. सगळे ते इंग्रजीतून टिंगल करत होते, पण याला काय घेणं. यानं डोळे मिटले, जपमाळ काढली, विठ्ठल 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 विठ्ठल. 10 तास अमेरिका येईपर्यंत जगाचा संबंध नाही वारकऱ्या. विमान उतरलं. पठाण साहेब कीर्तनात वेळ कमी असते, लगेच उतरलं. आता 50 मिनिट आहे माझ्याशी. उतरलं. मुलगा आला. 10 4 चाक्या ज्याला अंगरक्षक म्हणून होत्या, एवढ्या पदावरचा मुलगा आला आणि आपला बाप उतरलेला पाहला विमानतळावर. पायातले जोडे काढले सेठजी. जो पळत गेला आणि बापाला विमानतळावर साष्टांग दंडवत घातला मुला. मला एकदा शंकर बापू आपेगावकर वाड्यात गेलो होतो. ते टीव्हीला आमचे उद्धवराव तिकडे पखवात परदेशात. बापू म्हणायचे, का रे मला बरोबर दिसत नाही. उद्धव काय नेसून आहे सांग बरं. धोत्र आहे बापू. पठाण साहेब मुलानं दंडवत घातला. पोकारकर साहेब, जेव्हा मुलानं बापाकडे पाहिलं तर बाप हुंदके देऊ देऊ रडत होता. हुंदकी देऊ देऊ रडू लागला. बाबा बरोबर कसं काय? प्रवासात काही त्रास झाला का तुम्हाला? नाही बेटा. रडताय तुम्ही? रडण्याचं वेगळे कारण आहे बाळा. काय? अरे एवढ्या पदावर माझा मुलगा अमेरिकेत आहे, तरी एवढ्या साहेब लोकांच्या समोर या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून दंडवत घालतो. याच्यापेक्षा मला काय मिळवायचं आहे राजा? माझी कमाई. आता पुढचं सांगतो. एक साताऱ्याचा वारकरी, तोही मुलाकडे गेला होता अमेरिकेला. त्याचा मुलगा बसून द्यायला आला होता विमानतळावर. ओळख नाही दोघांची, फक्त पोशाख सारखे. गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदी, तांबडं पागोट, तुळशीच्या 2 माळा, गोपीचंदन, त्याच्याही खांद्यावर झेंडा, काखेत पिशवीमध्ये ज्ञानेश्वरी गाथा. गणेशानंद महाराज दोघही जवळ जवळ आले. सगळा समाज पाहू लागला आणि एकमेकाच्या गळ्याला बिलगून जेव्हा अमेरिकेच्या विमानतळावर दोन्ही वारकऱ्याचं रडणं सुरू झालं आनंदानं. का? माझ्या माऊलीची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे. मी का सांगतो हे? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत. माझे या जातीचे माझं भेट कोणी. बस वाढवत नाही, पण हनुमान दिला तिथं आनंद होण्याचं कारण. रामायुध यंकित ग्रह शोभा वर्णित जाय, नव तुलसी का बहु अवघड आहे संत भेटी, हरी जगताची करुणा केली, हरी जगताची करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, हरी जगताची करुणा केली, हरी जगताची हे संत भेटी परी जगजेठी करुणा केली. म्हणून ज्या वेळेला संत भेटतात बापू, त्या वेळेलाही धन्यता दिली. ज्या काळात भेटतात तो काळ धन्य. कितीतरी प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला पाड आहे. धन्य आनंदाची सापडली वेळ, तिने संत सज्जन भेटले कृपाळ. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो काळ धन्य, ती वेळ धन्य, तो दिवस धन्य. धन्य दिवस आजी. झाले संतांचे दर्शन.
धन्य दिवस आजी दर्शन संताचे, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, सगळे कळलं तुम्हाला. अहो ठीक आहे, आता 8:15 वाजून गेले. धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, पण प्रयोजन म्हणून दिसते मंदोपीना प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे पैसे मोजता येत नाही पोकरकर शेठ, त्याला विचारा चालतो का रे ऊसतोडणीला? हाजरी सांगा, हाजरी. आधी हाजरी विचारतो, हाजरी पसंत पडल्यावर कोयता उचलतो. म्हणजे फलाशिवाय प्रवृत्ती नाही. आणि तुम्ही आता 8:15 झाले तेच सांगता धन्य आजी दिन दर्शन संताचे, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. फायदा काय? अनंत जन्मीचा दर्शनाचा. पण संतांच्या दर्शनातला फायदा अनंत जन्मीचा सीन गेला. आता पहिलं सीन कशाला म्हणतात एवढं लक्षात घ्या. सीनन म्हणजे हा व्यवहारातला सीन वेगळा आहे. सीन घालवायचा आहे का? सरपंच चहा, उपसरपंच चहा, चहाचे नाव आमदार चहा, प्रेमाचा चहा. पठाण साहेब आमच्या वारकऱ्या भोळ्या बाबडा बिचारा प्रेमाचा चहा बॅनर वाचलं, 5 कप घेतला. हा झेंडा उतरला, ए पैसे पैसे कसे काय? याच्यावर लिहिलं ना प्रेमाचा, ते लिहायचं असते ग्राहकासाठी. पैसे का? अरे हा व्यवहारातला सीन वेगळा. सीनन म्हण संत वाङ्मयात त्याला सीनन म्हटलं. तुम्हाला पाठ आहे, बैसुणी खोळी शुक राहे गर्भी आंधळा, सीनला येर झारी दुःख 8वी वेळा. येर झार पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसार. जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, याचं नाव आहे सीनन. बरं, जन्माला यायचं म्हणजे गणेशानंद शास्त्री कोणा तरी आईच्या उदराचा आश्रय करायचा. आणि आईचं उदर काय स्लिपिंग कोचं रिझर्वेशन आहे का? मग इष्टा लेपू चहूकडे, नाके तोंडी कृमीकडे, गर्भवतीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे. आईच्या पोटात उलट राहावं लागतं. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. पाय वर असतात, मुंडक खाली. याच्या उलट एखादं येतं नजर चुकीनं, कुराडे पाटील, त्याला पायाळू म्हणतात. पाया चुकून येते ते, त्याचं सगळे डोकाळूच. प्रत्येकाचा जन्म डोक्याकडून का होतो? पाय वर असतात, मुंडक खाली. चुकून एखादं उलट असते ते येतं पायाकडून. त्या पायाळूमध्ये 2 प्रकार आहे उद्धव बाबू. एक खाली मान घालून येतं, एक वर बघत येतं. जे पायाकडून वर पाहत जन्माला येतं त्याला आकाशातलं कळतं. पायाकडून खाली मान घालून जन्माला येतं त्याला जमिनीतलं कळतं. नलवडे पाटील, त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं. ते अंजन दुकानात मिळत नाही, त्याला तयार करावं लागतं. अमावस्येच्या रात्री कीर्तनापेक्षा काय टवकारले आता. बरं सांगतोच, 5 वस्तू मिळवायच्या. कावड्याची जीभ, कोलीचं रक्त, घुबडाचा डोळा, वटवाघुळीचा पंख, पालीचं शेपूट. लक्षात राहील का यादी? पायाळूसाठी सांगतो. नाही ठीक आहे शेठजी, पालीचं शेपूट पाहिजे, घुबडाचा डोळा, वटवाघुळीचा पंख, कावड्याची जीभ आणि कोलीच्या रक्तात ते एकत्रित करायचं. आणि त्या पायाळूच्या डोळ्यात घातलं की ते म्हणतं, अरे कशाला कोयते घेऊ घेऊ पळतो ऊस तोडायला? तुझा जुना वाडा आहे ना गावातला, येडी बाबुळा आहे, तिथं लाव जेसीबी. 7 हांडे सोन्याच्या मोहरानं भरले. अरे माऊलीनं मान्य केलं ना, पाताळीचे निदान दाविल किरांजन परी होवावे लोचन पायाळाचे. चुकून एखादं येतं. त्यावेळेला त्या आईला इच्छा होते त्याला डोहाळे. कट वामलं लवण मिळे, गर्भवतीचे पुरती डोहाळे, तोचे गर्भांग पोळे, तेने दुःख खेळवळे अति दुःखी. मग चांगलं जर अनुकूल प्रारब्ध बाळणपण व्यवस्थित नाही तर येताची कर्मजाड तुझी मान अडकली, आकांत तू ते जाणली. आणि मग त्यावेळेला डॉक्टर म्हणतात 2 पैकी 1, बाळ जगलं तर बाळाची आई. बरं झालं बाळणपण, ते मुख जन्मला, वाचा नाही तयार रडे आकरण दोणी.
आणि मग बाळपणची व्यथा ते काय सांगू. द्विजा आता विष्टामूत्र हा ते चिवडीता भारी सर्वांग समजला. मग तारुण्याच्या मध्ये नमाणी कोणाशी. मग म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळ लावून बैसे मग मरण. एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नाही काही बैसली नवईद्वारे. मरण, म्हातारपण, तारुण्य, बाळपण, बाळणपण, आईच्या पोटात, हे याचं नाव आहे सिनन. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. अनेक जन्म सिनलो, पण संताच्या दर्शनानं हा लाभ झाला. अनंत जन्मीचा सीन गेला. इथपर्यंत आलो आपण. अरे संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन जाण्याचं काय कारण आहे? फार मोठं कारण आहे. जन्म कशामुळे आहे? अगा कर्मे जई उरावे तरी ती सुखदुःखी फळावे. तया ते भोगावया यावे देहा एका. किंवा जन्म वासणीमुळे आहे. जन्म घेणे लागे वासणीच्या संगे. मग संत काय करतात? जी जन्माची कारण आहे ना, कर्म असेल, मीपणा असेल, हे सगळे तुम्हाला पाठ आहे. वासना. संताच्या दर्शनानं काय झालं? वासनेचे बीज जळून निघाले. वासने वासनेचे बीज जळून जाय. याला पठाण साहेब बीज भरजीत न्याय म्हणतात. आणि भाजलेलं बी उगवत नाही बरं का उद्धवराव. एक सुशिक्षित बेकार शेतकरी होता. सुशिक्षित बेकार, पुस्तक वाचून शेती करणारा. अरे हाडाचा कास्तकार पाहिजे. इथं बसले ते माती हातात घेतली, सांगू शकतो याच्यात उत्तम पीक कोणतं येईल. ज्याला बैलाला पाय किती असतात, पोखरकर सेठ, बैलाला पाय किती असतात याची कल्पना नाही, ते आमच्या बैलाचे कायदे करतात. बैल जंगली प्राणी आहे. ठरले का? बैल कोणता प्राणी आहे याचा अनुभव घेण्यासाठी तुला पुणे जिल्ह्यातल्या कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा बैलाची किंमत कळेल. बैलाचा दहावा घालणारी मंडळी आहे पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर त्या बापाचा दहावा घालत, आमच्या बैलाला काय करते तसं. विचार केला, म्हणले हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा, नलवडे पाटील, हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरू. 10 एकर मध्ये भाजून हरभरा पेरला, काळीचं रान, पाणी दिलं, रोज जायचा आणि वापस यायचा, रोज जायचा आणि वापस. एका शेतकऱ्याने तर का जाताना फ्रेश दिसता, येताना उदास होऊन म्हणला काय 10 एकर हरभरा पेरला राव. किती दिवस झाले? 20 दिवस. मग अजून उगवण नाही. अरे माझं तर 8 दिवसात रान हिरवं झालं. बी चांगलं नाही आणलं का? नाही, बी चांगलं पुण्याहून आणलं, पण मी डोकं चालवलं. भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरले. एका मेला तरी उगवणार नाही. बीज भरजीत न्याय म्हणतात. वासनेचे बीज जळून जाय. वासना जळाली मग जन्म संपला. जन्म संपला म्हणजे मरणही संपलं, पुढची एरदार संपली. अनंत जन्म जे एरदार घालत होतो ती एरदार संपली म्हणजे अनंत जन्मीचा सीन गेला. धन्य आजी दिन संत दर्शनाचा फायदा. अनंत जन्मीचा सीन गेला. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची ताकद संतात असल्यामुळे मला असं वाटतं, अनंत जन्मीचा सीन घालवण्याची क्षमता संताच्या दर्शनात असल्यामुळे मला असं वाटतं, नाथ बाबा म्हणतात आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. प्रथम भेटी आलिंगन, तुझे चरण वंदावे. या नयानं मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. चाल वगैरे राहू दे रोहिदास. हा हो काय हो. धन्यवाद संत दर्शनाचा. अनंत जन्मीचा सीन गेला. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची ताकद. वडगावकर आले का? ठीक आहे. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची ताकद संताच्या दर्शनात असल्यामुळे महाराज म्हणतात मला असं वाटतं. इथपर्यंत आलो आपण. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. आलिंगणे संताची देवे झाली माझी काय. मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. पहिला आलिंगन आहे.
आणि मग तुझे चरण वंदावे, मज वाटे त्याची आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आता चरण शब्दाचा अर्थ आम्ही समजतो कोण आहे? चरण तिघाचेच, प्रभू, गुरु आणि संत. माणसाचे चरण नाही. प्रेमापोटी म्हटलं जातं तुमचे चरण आमच्या घरी लागू द्या. कशाला लागू द्या? का नसतात? पाय असतात, पाय. चरण फक्त तिघाचे नवडे पाटील, प्रभूचे, गुरुचे आणि संताचे. तुम्हाला फक्त 3 ठिकाणी हा शब्द सापडेल. संत चरण, प्रभू चरण, श्री गुरु चरण सरोज रज. ठीक आहे. गुरु चरण, संत चरण आणि प्रभू चरण. मनुष्य चरण नाही, मनुष्य पाय आहे. पाय, चरण नाही. काय म्हणतील? संताचे चरण, प्रभूचे चरण. अहो, तुमच्या देवाचे तुमच्या संताचे चरण सावळे आहे, आमचे तो गोरे आहे. अरे तुझे गोरे नाही, पांढरे राहू दिले का पांढऱ्या पायाच्या, तरी तुझे पायच. आणि आमच्या संताचे सावळे नाही, काळे राहू दे तरी चरण. का? उत्तर आहे आचरण. आचरण म्हणून चरण. नाही तर काळीच्या डोक्यावर जोड्या आहे, काळीच्या जोड्यावर डोक्या आहे साहेब. पठाण सर, एखादा जपकड झाला आणि सापडला स्टँडवर तर जन्मात मारायला मिळालं नाही, ते जोडा काढलं डोक्यावर, जोड्या काढलं डोक्यावर, जोडा. आणि एक आमचा वारकरी उतरला एसटीतून, लोक जोडे काढू देत नाही तर पायावर डोके. अहो जोडे आहे, राहू दे बाबा, राहू दे बाबा. याच्या जोड्यावर डोके आहे, त्याच्या डोक्यावर जोडे आहे. का? याचे चरण आहे, त्याचे पाय आहे. म्हणून चरण आणि